ठीक आहे चल. दोस्त नवे बॉडी राहिलीचा ताबा घ्यावा. चालू झाली पहिला बॉल टाकला नाही रे. पहिला चेंडू आणि 1 रनची धाव. दोन धावा. आणि तटवला चेंडू बघूया. षटकार. आणि षटकार आणि टीमची धाव संख्या होते 7. परत एकदा तटवले चेंडू. सुंदर ऑफसाईडला तटवले चेंडू आणि 1 धाव धावून काढले किंवा 1 धाव समाधान बनवतं. धाव संख्या होते ती 8. धाव संख्या होती ते म्हटलं तू तिकडून सांगायचं असतं. काउंटिंग असतं होय ना. मला वाटतं षटकार समीरच्या बॅटमन निघाला होता का? हो, कारण समीर हा उत्तुंग षटकार मारण्यात पटाईत आहे आणि त्याचं तसं नाव आहे. खराब चेंडू आणि नो अतिरिक्त नो थ्रेट. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 10 मिनिटाचे 1 इनिंग असेल. पंच काय झाला? आणि निर्धाव चेंडू. काय अशी लावूया. थांब आधी. पुढे चेंडू. परत एकदा यॉर्कर पद्धतीचा खेळून ताटावरून काढलेला 1 धाव तर धावून काढल्या. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतोय का? सुंदर धावक्षण दिसते अंकित बांडवे यांच्याकडून. मग काय पण 11 झाला ओव्हरला. नंतर पटापट होती. धाव संख्या झाली होती 11. दुसऱ्यावर आयोजित प्रेम चषक. मी तिकडे बॉलरचं नाव सांगायचंय. यश. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसऱ्या षटकापर्यंत होते यश. धाव संख्या झाली होती 12. बघूया 2 ओव्हरचा हा सामना असेल. यश हा खूपच ऑफ स्टमच्या बाहेर होता परंतु वाईड फुलली होता आणि हा वाईड अप्पर वाईड आहे. गुड अंपायरगिरी. पुढील होणारा सामना केळवेवाडी आणि आदिमाया कुंभारवाडी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. माझे वर्गमित्र मनीष तोसकर यांच्याकडून आपल्या मंडळासाठी देणगी आलेत. काय आणि षटकार. सनसनीत षटकारी बोललो होतो. समीर जेवढा शांत असेल तोपर्यंत तुमचं ठीक आहे, परंतु एकदा का त्याच्या बॅटरीतून षटकार चौकारांची आतषबाजी झाली तर मात्र तो थांबत नाही. मी त्याचे खूप सारे सामने पाहिलेत. सकाळी थोडा संत होता कारण ग्राउंडच संत होतं त्यामुळे. आता मात्र थांबू शकत नाही तुम्ही समीरला. यशाचा समीर याला धन्यवाद मनीष, तुम्ही आलात उपस्थिती दाखवली आणि सुंदर रनआउट. तंबूत समीर तंबूत. यशने पण दाखवून दिलाय मी पण काही कमी नाही आहे. केवळ 2 चेंडू टाकून झाले. धावसंख्या झाली ते 19. बघूया समीरची जागा गेला कोण येतो. समीरने षटकार मारला होता आणि समीरने तो सिंगल लावच्या नादामध्ये रनआउट झाला. बॅट्समॅन नाव होते प्रवीण. स्ट्रायकरांच्या बाजूला आहे ते ऋषी. VLC सोडीवाडी. सुंदर असं खिलाडी वृत्ती आहे त्या 2 संघांकडे, कारण खूप वर्ष मी पाहतोय त्या संघाला. त्यांच्यासोबत पण मी खेळलोय, आज पण खेळलो. जरा आज आमची थोडीफार मिस्टेक झाली, आम्ही हारलो.
सुंदर पद्धतीने चेंडू एक धावसाठी समाधान मानवलं. तर धावसंख्या होते ती 20. केवळ काही चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. यश पुढील आणि परत एकदा ब्लॉक होलचा चेंडू. एक धाव तर धावून काढले. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता का बघूया आणि 2 धावा धावून काढल्या प्रवीणने. धावसंख्या होती ती 22. शेवटचे 2 चेंडू बाकी. 22 धावा झाल्या आहेत. 10 चेंडूचा खेळ झालाय. 10 चेंडू मध्ये 22 धावा. अनिल शेवटचे 2 चेंडू उरलेले आहेत. जेवढ्या जास्तीत जास्त धावा जमा करता येतील तेवढा त्यांनी प्रयत्न करायचा आहे. कोणाच्या बाजू बोलतोस रे? सगळ्यांच्या नाही. 2 धावा पळून काढलेल्या आहेत. गच्चा क्षेत्ररक्षण अजून एक एक्स्ट्रा धाव. 2 धावाचा आला होता धावून. त्याच्यानंतरला परत एक गचाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला भेटतो आणि 1 धाव अतिरिक्त भेटते. धावसंख्या होते ती 25. आता शेवटचा चेंडू असेल मला वाटतं. विनोद माने यांच्याकडून आपल्या मंडळासाठी देणगी आले. मंडळ त्यांचा आभारी आहे. खरंच विनोद माझे परम वर्गमित्र आहेत विनोद माने. कधी मी टुर्नामेंट भरवली तेव्हा त्यांचं सहकार्य नक्कीच असतं. माझा एक शब्द आणि त्यांचं सहकार्य हे नक्कीच असतं. त्याने DPL साठी खूप सारं देणगी स्वरूपात आपल्याला आणून दिलं होतं. धन्यवाद विनोद. 26 धावा झाल्या. 27 धावांची आवश्यकता. अनिल आदिमाया केरावळे आदिमाया कुंभारवाडी आणि केरावळे दोन्ही संघांनी यायचे आहेत नाणेफेकीसाठी. दुसरा कॉल आहे. आदिमाया कुंभारवाडी कर्णधारांनी लवकर यायचं आहे टॉच बॉक्स मध्ये. चला आदिमाया कर्णधार. हा शेवटचा कॉल आहे. आदिमाया आणि केरावळेवाडी. लेजंड हरिदादा नवाळे. हरिदादा टायमात येतच नाही आपल्याला माहिती आहे. आज नाही टाइमला मी खूप लहानपणापासून ओळखतो. चला टॉच करतेला माझे परम मित्र विनोद बाने. 2 ओव्हरचा सामना असेल हा. टॉसविन कोण आहे? कुंभारवाडी. काय घेतलं? कुंभारवाडीने क्षेत्ररक्षण घेतलं आणि फलंदाजीला आमंत्रित करेल तो केरावळेवाडी संघाला. आपल्या जायचं घरी असं नाही थांबायचं. चला मंग्या मिनिटं स्टार्ट करायचे आहेत. बॅटिंग साठी पाठवायचं. सामना थोडा फास्ट खेळायचा आहे मंगेश. चला मंगेश. बॅट्समन पानेरे बॅट्समन पाठवायचे आहेत. अनिल स्टार्ट तरी होती म्हटलं काय येत नाही. ती पाहायला गेलं तर हा सामना एकदम संतुलित चालला होता. परंतु समीर जसा बाद झाला तो स्लो गतीने सामना नेला खरा. पण समीर असताना जी काय धडाकेबाज फलंदाजी केली होती तर आपल्याला पाहणे योग्य. चला बॅट्समन पानेरे शेवटचा कॉल आहे. आपल्याला टायमिंग असतं. जरा घाई करायची. यश आणि अंकित. चला चला पटापट कारण आपल्याला 2-2 ओव्हरचे सामने अजून खूप सारे सामने खेळायचे आहेत. कृपया सहकार्य करा. 3 वाजले. अजून आपल्याला फक्त 3 तास आहेत. 3 तासामध्ये सगळं आटपायचं आहे आपल्याला. बॅट्समॅन अंकित आणि यश स्ट्रायकरांच्या बाजून जातो. बघा स्ट्रायकरांच्या बाजूने येतो अंकित. स्ट्रायकरच्या बाजूने येतो अंकित. नॉन स्ट्रायकरच्या बाजूने येतो यश. 27 धावांचं लक्ष घेऊन उतरलेले ठाणेश्वर पानेरे.
बघूया धावांचा पाठलाग करण्यात यशस्वी होत आहेत का. बघूया 27. बऱ्याचदा इकडे पण पाहू गेलं तर अंकित आणि बऱ्याचदा वन हँड अशा तर मॅचेस घेऊन गेलेला, पण गेल्या वर्षी गेल्या टायमाला माझ्या समोर त्याने 2 वेळा जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत हरलो तेव्हा त्याने ट्रॉफी मारलेली आहे. बघूया बॉलिंग मार्कर आहे ते उद्देश, काय उद्देश असेल त्यांचा बॉलिंग मार्फत. उद्देश आहे उद्देश उद्देश आहे उद्देश रुपये उद्देश. अंकित याला चला पटापट. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसऱ्या पहिल्या षटकावर येतो उद्देश. 27 धावांचं लक्ष आहे पानेरे या संघाला. अंकित पहिला चेंडू घमघमीत षटकार. मी आधी पण पाहिलं होतं, तुम्ही अंकितला थांबवू शकत नाही. अंकित जसा तुमच्याकडे समीर होता तसा इकडे अंकित आहे. अंकितची बॅटिंग लाजवाब आहे, कारण कधी कधी मी पाहिलंय त्याला शिवांश 11 शिवांश मोगरे याकडून खेळताना पाहिलंय त्याला. 27 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडू षटकार. आता 21 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 21 धावा. परत एकदा बाहेर आणि हा नो चेंडू लाईनच्या बाहेर होता. नो चेंडू आणि फ्री हिट. 7 धावा झाले. एक चेंडू 7 धावा. फ्री हिट असेल, लक्ष असू द्या, फ्री हिट असेल. उद्देश काय उद्देश घेऊन आले. पहिल्यात एक चेंडू 7 धावा झालेत, आता 20 पाहिजेत. 11 चेंडू 20 धावा. परत एकदा खाली राहिलेला चेंडू. अंकितला काही समजलं नाही. एक तेरी एक मेरी असं उद्देश सांगताना अनिल. पुढे चेंडू उद्देशाचा. 2 चेंडू टाकून झाले. 2 चेंडू 7 धावा झाले. आता 10 चेंडू 20 धावा. कोण जिंकणार आणि कोण जाईल ग्रुपच्या टॉपच्या शर्यतीमध्ये मॅच खेळण्यासाठी. परत एकदा खणखणीत पवेल यांच्या दिशेने षटकार. अंकितच्या बॅटमध्ये निघालेला खणखणीत षटकार. मी आधी पण बोललो होतो, तुम्ही अंकितला काही कारणास्तव थांबवू शकत नाही, परंतु चेंडू मात्र त्याच्या रडार मध्ये आला तर मात्र षटकार. अंकित उद्देशाचा. पुढे चेंडू 13 धावा झाल्या. 3 चेंडू 13 धावा. सामना 14 धावांची आवश्यकता होती. आणि परत एकदा 10 चेंडू. एक तेरी एक मेरी उद्देश सांगून देतोय. 14 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 8 चेंडू 14 धावा. कोण जिंकणार. 8 चेंडू 14 धावा. परत एकदा खणखणीत षटकार. मी आधी पण सांगतोय, आता पण सांगतो, तुम्ही अंकितला जास्त वेळ थांबवू शकत नाही. एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो अडिवरे मोगरे या पंचक्रोशीमध्ये. शिवांश 11 किरण वारिशे यांची टीम, त्याची टीम मधून खेळणारे ओपनिंग फलंदाज आहे ते साहिल घाडगे आणि अंकित. धाव संख्या झाले 19. आता 8 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 8 धावा. सामना त्याने 1 हँड जवळ आणून ठेवला अंकित त्याने. परत एकदा सुंदर तटवर चेंडू. 1 धाव तो धावून काढले आणि खणखणीत चौकार. एका ओव्हर मध्ये सामना आपल्या बाजूने घेऊन आला अंकित. महागडा षटक आपल्याला सोडेवाडीकडून पाहायला भेटलाय. बॉल द्यायचा अमोल आंबेडकर. बॉल गेलाय तिकडे मागे. 23 धावा पहिल्या षटकात दिल्यात त्या सोडेवाडी संघाकडून. धावा झाल्या 23. 4 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 4 धावा. गेलाय. किती बॉल गेलेत.
येतोय चांगले पटाव शोधणार आहे दादा किती पाहिजे ए छत्तीस बोलता शोध तो 2 गेले तो जिंकण्यासाठी पाणेरे संघाला 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. नाही इकडे का गोलंदाज कोण आहे? चला मॅच बॉल घ्यायचा. आपल्या बॅटिंगच्या जोरावर अंकितने हा सामना एका बाजूने झुकवलेला आहे. तरीही 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे अजून. हितेश 6 चेंडू 4 धावा डिफेंड करायचे हितेशला. हितेश काय कमाल करतो का पाहूया आपण आपल्या संघासाठी. 6 चेंडू आणि 4 धावा वाचवायचे आहेत त्याला. 6 चेंडू 4 धावा. हितेश वैयक्तिक पहिल्या संघाविरुद्ध दुसरा हितेश आणि सुंदर ऑफ साईडला तटाल चेंडू बघूया. खणखणी चौकार होतो आणि 4 धावा आणि हा सामना पानेर या संघाने जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे आभार, धन्यवाद. आणि सामनावीरचा पुरस्कार तो सरळ अंकित त्याने पवेलीमध्ये येऊन सामनावीरचा पुरस्कार घ्यायचा आहे. सामनावीरचा पुरस्कार देतील आमचे लव काका पोखले. पुढील सामना असेल आदिमाया कुंभारवाडी वर्सेस एसीसी केरावेवाडी. चला ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी फिल्डिंग लावून घ्यायचे. आदिमाया कुंभारवाडी यांनी पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तुरंत क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आदिमाया सामने फटाफट खेळवले जातील.